या वर्षीच्या खरीप हंगामाच्या नियोजनासाठी आज पुण्यामध्ये संपूर्ण राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती। आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या वर्षी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार एल निनोचा प्रभाव हा राहणार आहे। खरं तर मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खरा अंदाज आपल्याला समोर येईल, पण आज जर आपण पाहिलं तर एल निनोचा प्रभाव आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। त्यामुळे त्यात पावसाचं प्रमाण हे साधारणतः हे कमी राहणार आहे आणि पावसाचं प्रमाण जर कमी राहिलं तर शेतकऱ्याला ज्या अडचणीला सामोरं जावं लागेल त्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे, बियाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, खताच्या बाबतीमध्ये असू द्या, या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठली काळजी घेणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये आज या कार्यशाळेमध्ये चर्चा झालेली आहे। ह्या वर्षी जर आपण विचार केला, चालू वर्षी जर आपल्या खरीप हंगामाचा जर विचार केला तर साधारणतः 1,45,20,000 हेक्टर क्षेत्राचं ह्या वर्षी आम्ही आमच्या कृषी विभागाने नियोजन हे केलेलं आहे। साधारणतः बियाण्याच्या बाबतीमध्ये बियाण्याची गरज ही 20 लाख क्विंटल 20,17,000 क्विंटल असून 28 लाख क्विंटल हे बियाणं उपलब्ध आहे। हे सांगायचं तर बियाणं आपल्या मागणीपेक्षा जास्त उपलब्ध आहे। खताच्या बाबतीमध्ये खरीप हंगाम 2026 करता राज्यास केंद्र सरकारकडून 48.80 लाख मेटनाचं आवंटन मंजूर असून आत्तापर्यंत 25.17 लाख मेटन खते उपलब्ध झालेले आहेत। खरीप हंगामाचं एकूण क्षेत्रात विचार केला तर सरासरी क्षेत्र ऊस वगळता 44.36 लाख हेक्टर हे खरीपाचं क्षेत्र आहे। मागील खरीप हंगामातील एकूण पेरणी मागच्या खरीप हंगामामध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी पाऊस हा जास्त पडला आणि 2025 मध्ये 1.43 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी सरासरीच्या 99% झाली होती आणि त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी वाढ झाली आणि रब्बीच्या क्षेत्रामध्ये साधारणतः सरासरीचे 116% अपेक्षेपेक्षा जास्त क्षेत्रावरती लागवड ही झालेली आहे। आणि ह्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे या बाबतीमध्ये शेतकऱ्यांसाठी खते, बियाणे, कीटकनाशके, पाणी या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या कार्यशाळेमध्ये सर्वांनी चर्चा केलेली आहे। त्या बाबतीमध्ये आमच्या कृषी विभागाने नियोजन केलेलं आहे। खताच्या बाबतीमध्ये काही गोष्टीमध्ये आपल्याला आपल्याला माहिती आहे की युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं तो तुटवडा भासणार आहे। या तुटवड्याच्या काळातसुद्धा आपण काय शेतकऱ्यांच्या दृष्टीने केलं पाहिजे यासाठी आमच्या सगळ्यांच्या उपाययोजना ह्या निश्चित प्रकारे सुरू आहेत। आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार हे शेतकऱ्यांच्या हित साधणारं सरकार आहे, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दिवंगत उपमुख्यमंत्री मुद्दाम मी अजितदादा पवार साहेबांचा पण उल्लेख करतो, त्यांनी ह्या कृषी विभागाला खूप मोठी मदत सहकार्य केलं होतं। आणि आताचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार या सर्वांचं आमच्या विभागाला सहकार्य मार्गदर्शन आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की या आपत्तीच्या काळामध्ये जे मागच्या वर्षी आपत्ती झाली, या आपत्तीच्या काळामध्ये आपल्या राज्य सरकारने माझ्या शेतकरी बांधवांना खूप मोठं मदत किंवा खूप मोठं सहकार्य हे केलेलं आहे। आता या बाबतीत मी आता आकडा वगैरे आपल्याला सांगायची गरज नाही, कारण का खूप मोठं शेवटी शेतकऱ्यांचं हित साधणार आमच्या असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की दुसरा शेतकऱ्यांचा विषय की शेतकरी खरं तर आपल्याला माहिती आहे की शेतकरी काय आनंदाने त्याची बाकी जो पीक कर्ज घेतो ती बाकी किंवा कर्ज काढतो,
तो काय त्याची भरणा त्याला तुम्हाला माहिती आहे की नैसर्गिक परिस्थितीमुळे त्याला ती भरता आली नाही आणि त्यामुळे त्याचं खातं हे थकबाकीत गेलेलं आहे. तशाच थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा एक 2 लाख रुपयेपर्यंत मदत करण्याचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे लवकरात आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, ती माहिती जवळजवळ बऱ्यापैकी ही संकलित झालेली आहे आणि लवकरात लवकर या बाबतीमध्ये कर्जमाफी ही माझ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल हे आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना सांगतो. मी आपल्याला एवढं सांगतो की आपल्या विभागीय आपल्या ज्या कृषी विभागाच्या माध्यमातून या खरीप हंगामाच्या नियोजनासाठी आमचा कृषी विभाग निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी, शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहे. खताला म्हणजे DAP आणि युरियाला जास्त प्रॉब्लेम असं म्हणतात, त्या संदर्भात काय नियोजन आहे? खरंच तुटवडा आहे का? 100% आपल्याकडे युरिया मिळेल का? नाही, तुटवडा तर आहे 100%. त्या बाबतीमध्ये आपला प्रयत्न चाललेला आहे. केंद्र सरकारशी आपलं बोलणं चालू आहे. आपण नड्डा साहेबांशी बोलतोय, चव्हाण साहेबांशी पण बोलतोय. या बाबतीमध्ये तो खताचा आपला ही होऊ नये, शॉर्टेज होऊ नये यासाठी आपला प्रयत्न चाललेला आहे. पण शेवटी आता ही सगळी परिस्थिती तुमच्या युद्धजन्य परिस्थितीवरती सगळी गोष्ट अवलंबून आहे. शेवटी त्यांना कच्चा रॉ मटेरियल ह्याच्यावरतीच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहे, गॅस बिस्किट बाकीच्या गोष्टी अवलंबून आहेत. त्या बाबतीमध्ये आपला प्रयत्न चाललेला आहे. आता लवकरात लवकर खरं तर आपल्याला माहिती आहे की युद्ध जे आता ह्या परिस्थितीमध्ये लवकरात लवकर ते मिटावं. जिथं जिथं पाऊस झाला, पाठीमागं नुकसान झालं, त्या सर्वांनाच आपण मदत देण्यात आपण सरकार शासनाने तुम्हाला सांगायला हरकत नाही. त्याचा जर विचार केला तर गेल्या वर्षी जर विचार करायचं झालं तर साधारणतः एकूण बाधित क्षेत्र आपल्या राज्यामध्ये हे 1,05,88,000 हेक्टर होतं आणि नुकसान भरपाई आणि बाधित क्षेत्र नाही एकूण शेतकरी 1,36,000 बाधित क्षेत्र 1,05,00,000. एकूण भरपाईची मदत आपण निधी मंजूर केला आहे 20,196 कोटी. त्यातला निधी वितरित केला आहे 15,661 कोटी. आणि त्यामुळं तुम्हाला मी एवढं सांगतो की या बाबतीमध्ये मागच्या वर्षीसुद्धा आपण निधी असा कुठलाही केला नाही, निधी दिलेला आहे. त्यातनं कोणाची कागदपत्र, वारसा हक्क वगैरे काय गोष्टीमुळे काय पेंडिंग असेल त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे लवकर काय दुरुस्ती किंवा आपल्या पीक ह्याच्या बाबतीमध्ये असेल त्यात लवकर त्याचा अहवाल आल्यानंतर आपण कुठलाही निधी ठेवणार नाही. आपण सगळ्याच निधी हा वितरित करतोय. कोणती मागच्या महिन्यात झालेला पावसाची आकडेवारी आता झाली तुमच्याकडे आली? तरी पंचनामे सुरू आहेत. अजून अंतिम आकडेवारी आपल्याकडे आलेली नाही. पण हे पण तुम्हाला सांगतो की अंतिम मागच्या ह्यात पाऊस झालेला आहे त्याची साधारणतः आकडेवारी संपूर्ण आल्यानंतर त्याचे पंचनामे कृषी आणि महसूल करते. ते अहवाल आल्यानंतर ताबडतोब त्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांना मदत केली जाईल. त्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, कारण की शेतीला जे आवर्तन सोडलं जाते त्याच्यामध्ये काही कपात केली जाणार आहे का, किंवा त्याच्या नियोजनासंदर्भात काय चर्चा झाली का? शेतीला जे पाणी देणार आहे त्याच्यासाठी नाही, शेवटी शेतीच्या पाणी नियोजन आता हा खरं तो ह्याचा विषय, जलसंपदाचा विषय. पण जरी असला तरी ह्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो शेवटी धरणामध्ये असणारं पाणी आणि पिण्यासाठी असणार राखीव पाणी याचा विचार करून शेतीला पाणी दिलंच जाईल. पण शेवटी त्याचा पण विचार आपल्याला करावा लागेल ऑगस्ट महिन्यापर्यंत. ज्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्याशी संवाद साधतो ग्रामीण भागामध्ये, या भरपाई देताना खूप अटीशर्ती आहे, डॉक्युमेंट्स देणं लागतं आणि त्यामध्ये खूप कालावधी जातो आणि मग भरपाई थोडी पुढे मागे थोडंसं यामध्ये शिथिलता आणली तर बरं होईल. कुठली भरपाई म्हणतो तुम्ही? जी अवकाळी पावसाची जी भरपाई नाही, आता ॲग्रिस्टॅकची आपण जोडतोय. आता बऱ्यापैकी ॲग्रिस्टॅकची आपल्याकडं आकडेवारी सगळी आहे. हां, CM साहेबांनी बैठक घेतली जलसंपदाची. एल निनोची बैठक CM साहेबांनी घेतली आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे म्हणजे जलसंपदा विभागापासून पाण्याच्या बाबतीमध्ये काय काळजी, तुम्ही जे प्रश्न विचारला, पाणी जलसंधारणाची कामं कुठली करणं आता उन्हाळ्याच्या मध्ये गरजेचं आहे. कृषी विभागाने काय गोष्टी केल्या पाहिजेत. मग सांगितलं BBF सारखं आपल्याला माहिती आहे की पाठीमाग BBF सारखं आपला यंत्रामुळं जास्त पावसाला पण त्याने जर पेरणी केली तर जास्त पाऊस जरी पडला किंवा दुष्काळ जरी पडला
त्याचा खूप चांगला इफेक्ट पूर्वी आपल्या शेतकऱ्यांचा मिळालेला आहे. शेतकऱ्यांना आता 2-3 महिन्यामध्ये शेततळी यासारखी किंवा त्याला कागद वगैरे वरचा टाकण्यासाठी ताबडतोब ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, की जेणेकरून थोड्या दिवसामध्ये काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्यामध्ये शेतकऱ्याचं हित साधलं जाईल. यासाठी प्रयत्न चाललेला आहे. आणि एल निनोच्या बाबतीमध्ये हवामान खात्याचा अंदाज वगैरे सगळा आम्ही आज घेतलेला आहे. त्यांनी स्वतः CM साहेब, आमचे कमिशनर साहेब, आमचे आपले सेक्रेटरी, जलसंधारणचे सेक्रेटरी, जलसंपदाचे सेक्रेटरी, सगळ्यांची त्यांनी एकत्र, तुमच्या हवामान खात्याचे सगळे अधिकारी, या सगळ्यांची बैठक घेतली. सगळ्याचा अंदाज घेऊन या बाबतीमध्ये त्यांनी निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्याला कुठली अडचण येणार नाही यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत. पाऊस 93% तर आज किती अंदाज 92% आसपास पाऊस पडेल असं ॲव्हरेज 92% पाऊस सगळं खरं आहे मामा. पण तुम्ही जी कृषी कर्जमाफी योजना घोषित केली त्याचं अजून बँकांना साधा परिपत्रक आलेलं नाही खाली. त्यामुळं जे शेतकरी नवजुनं करतात ते सगळे घोळंबलेले आहेत. कोणी नवजुनं त्यांना वाटतं माफ झालं की काय, जे 50,000 अनुदान मिळणार होतं सगळंच रखडले. 2025 ची डेडलाईन आहे सप्टेंबर. तर त्याच्यानंतर जे कर्ज असेल किंवा माझं नवीन कर्ज असेल तर ते थकबाकीचं थकबाकी असेल तर काही लोक ज्या लोकांना बऱ्यापैकी तुम्हाला मी सांगत, लोकांनी जे नवीन कर्ज घेतले त्याचा भरणा 100% बऱ्यापैकी आता आपण जिल्हा बँकेत आपल्याला माहिती आहे, त्यामुळे भरणा बऱ्याच लोकांनी केलेला आहे. बँकेत रांगा लागून लोकांनी 31 मार्चला लोकांनी भरणा केलेला आहे. आणि त्यामुळं आपण जे म्हणतो त्यांचं आता कन्फ्यूज होण्यापेक्षा की आता त्या बाबतीमध्ये लवकरच निर्णय होईल. आणि जे त्यांचं शेतकऱ्यांचं जे मनात किंवा ज्या काही शंका आहेत त्या शंका एकदा मंजूर, किती भरणं झालं काय आकडेवारी आहे का? आता बँकांकडे ते आकडा असेल ते माझ्या माहितीत भरणंच झालेलं माहिती का? सहकारी विभागाचा आकडा असेल. पण आता मी पण एका बँकेचा संचालक, ऐका ना, एका बँकेचा मी संचालक आहे. एका बँकेचा मी माजी चेअरमन आहे आणि आजही संचालक त्या बँकेचा आहे मी. तर सहज एक फोन लावू का? सहज एक माझा मोबाईल आहे का? माझा मोबाईल सहज होतो. आमचा माणूस लय हे असतो. माझा मोबाईल द्या. माझा मोबाईल द्या. माझा मोबाईल द्या रे. माझा मोबाईल रे. हा 2 मिनिटं जरा 1 मिनिटं मनात, पत्रकारांच्या मनात कुठली शंका असली नाही पाहिजे. हॅलो तुम्ही ज्या बँकेचे संचालक आहात बऱ्यापैकी शेतकरी बागायती आहेत, म्हणजे नाही तर आता त्यांचा प्रश्न आहे पुणे जिल्हा बँकेचा विषय, त्यामुळे ते मनातली शंका दूर करतो. तर सांगतो ना तुम्हाला, स्पीकर लाव सर. हॅलो दुर्गाडे सर. अरे आवाज आपल्या 31 मार्चला किती झाला पीक कर्जाचा भरणा? हा अंदाजे सांगा ना. पण त्या दिवशी गर्दी होती का संध्याकाळची 31 मार्चला? हा गर्दी होती ना? मध्यम गर्दी. पण भरले का लोकांनी पैसे? ठीक आहे भरले पैसे बऱ्यापैकी. पण मध्यम ठीक आहे. एवढं तुम्ही म्हणता एवढा ही नव्हता, पण पैसे भरलेत लोकांनी. मराठवाड्यात त्यांना माहित नाही ना, ते सहकार आपल्या जिल्हा बँकेत ते आता ते सहकार विभागात असेल आकडा ते. तर त्यामुळे हा कर्जमाफीचं येणाऱ्यात लवकरात लवकर म्हणजे साधारण 30 जून तारीख दिलेली आहे. पण तितके 30 जून थांबण्याची गरज नाही, त्याच्या अगोदरच होईल ते. त्याच्या अगोदरच कर्जमाफी येऊ शकते. 2 लाख रुपये. दुसरा असा ते अल्निनो येणार आहे, ऑब्व्हियसली पावसाळा लांबणार आहे. चारा छावण्या ठीक आहे, चारा आहे, पण पाण्याची सगळ्यात मोठी अडचण होणार आहे. पाणी आणि चारा आहे, त्याचं काही नियोजन केले का? नाही पाण्याच्या बाबतीमध्ये ते सांगितलं तुम्हाला की तात्पुरतं लगेच जलसंधारणाच्या बाबतीमध्ये काय गोष्टी तात्पुरत्या लगेच ह्या थोड्या दिवसासाठी काय करता येईल यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता सूचना दिलेल्या आहेत. त्या बाबतीमध्ये शेततळ्यासारख्या योजना हाती घ्या. प्लास्टिक कागद, जेणेकरून शेतकऱ्याला जे काय आता पाऊस पडेल त्यात ताबडतोब त्याचं पाणी कसं त्याला साठवता येईल किंवा अशा गोष्टी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये. आणि सगळ्याच विभागाची त्यांनी माहिती, हवामान खाते सगळ्यांची माहिती घेतलेली. आम्ही शेतकऱ्यांना 2-3 सूचना देणार आहे. अल्निनोचा आतापर्यंतचा इफेक्ट असा आहे की पेरणीचे जो कालावधी आहे ना तो आपण अंदाज घेऊन पेरणी केली पाहिजे. कारण आपल्यासमोर 2 अतिशय खराब उदाहरणं आहेत.
2018 आणि 2023 की ज्या वेळेला वॉर्निंग आलेली होती की रेनफॉल कमी होईल, तरी पण आपली पेरणी 145 लाख हेक्टरवरती झाली, कारण शेतकरी काही त्याची वाट बघत नाही. ती केल्यानंतर आपल्याला एकदा 8,000 कोटी आणि एकदा 5,000 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली होती. म्हणजे बरेचसे रिसोर्सेस वाया जातात, दुबार पेरणीचं संकट येतं. आणि आता ती लक्झरी आपल्याला याच्यासाठी परवडणार नाही आहे की आपल्याकडं जागतिक परिस्थितीमुळे फर्टिलायझरची परिस्थिती पण टाईट आहे आणि 20 लाख क्विंटल आपली गरज आहे बियाणांची आणि 28 लाख क्विंटल आहे. म्हणजे एवढे पण जास्त बियाणं नाही आहे की आपण दुबार पेरणी किंवा आपण मल्टिपल पेरणी वगैरे याची रिस्क घेऊ शकू. तर आम्ही आता बऱ्याच प्रकारची त्यांना सूचना देतो आहे की या अल निनोच्या इफेक्टमुळे एक तर पाण्यावर परिणाम होणार, नंबर 1 म्हणजे पाण्याची उपलब्धता, हीट वाढणार आणि पाऊस पडण्याचं स्प्रेड आणि स्पेल ह्यामध्ये सुद्धा अंतर पडणार आहे. तर हे करत असताना एकतर पाणी जपून वापरणे, मग त्याकरता मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जलसंधारणाची जी लो हँगिंग कामं आहेत आता, की जे काम थोडंसं त्या कामाला पुश दिलं तर ते काम पूर्ण होतं आहे, अशी कामं प्रायोरिटीवरती घ्यायची आहेत. वैरण विकास कार्यक्रम पण आपण घेणार आहोत. तिसरं म्हणजे जे काही पाणी अवेलेबल आहे त्याचा वापर चांगल्या प्रकारे कसा होईल याच्याकरता AI वगैरेच्या माध्यमातून सुद्धा कसा पाण्याचा जुजबी वापर करता येईल ह्याच्याकरता काही गाईडलाईन्स देणार आहोत. काही क्लायमेट रेसिलेंट व्हरायटी आहे त्याची यादी आम्ही ॲग्रोनॉमिकल कडनं ऑलरेडी काढलेली आहे की ज्या चांगलं रेसिस्ट करू शकतात. म्हणजे ज्वारी घ्यायचीच तर ही एक्स घ्यायच्याऐवजी वाय घ्यावी, अशा पद्धतीच्या सूचना पण आम्ही देणार आहोत. पेरणी करत असताना जर का ती आडवी पेरणी केली तर सरळ केली तर ती पाईपलाईनसारखं होतं, पाणी सगळं निघून जातं, आणि आडवी केली तर स्पीड ब्रेकरसारखं पाणी स्लोली पुढे उतरतं. तर त्याकरता ते पण आम्ही जास्तीत जास्त प्रमाणावर करणार आहोत. BBFचा वापर जास्तीत जास्त करणार आहोत, जेणेकरून सरीवरंबा पद्धतीने जर केलं तर दोन्ही फायदे होतात. पाऊस जर जास्त पडला अचानक तर ते पाणी पण चॅनलाइज होतं आणि तो उंचवट्यावरती क्रॉप असल्यामुळे ते डॅमेज पण कमी होतो आणि त्याचा वापसा जास्त काळ टिकणे वगैरे हे पण फायदे आहेत. तर ते पण आम्ही गाईडलाईन देतो आहे. त्याकरता BBF जास्त प्रमाणावरती कसे देता येतील ग्रामीण भागामध्ये त्याकरता आम्ही स्पेशल ड्राईव्ह घेणार आहोत. MIDCच्या पण लोकांशी आमचं बोलणार साहेब पण आहे तिथे आणि CM साहेबांसमोर पण आम्ही ती रिक्वेस्ट केलेली आहे की त्याकरता जे फंड्स आमच्याकडे कृषी समृद्धी योजनेमध्ये आहेत ऑलरेडी ते आम्हाला मिळावेत. अशा बऱ्याच आत्ता सांगितल्याप्रमाणे भरपूर उपाययोजना आपण करत आहोत. असणार ना, रेशनिंगच्या बद्दल बोलणार आहोत. मी बोललो ना आता की कमीत कमी वापर कसा करावा. नाही, सर्वच ह्याच्यामध्ये म्हणजे जे गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की शुगरकेनच्या बाबतीत काही लोकांनी AI मॉडेल यशस्वी करून दाखवले, तर पाण्याचा वापर जवळजवळ 40% त्यांनी आणला आहे आणि प्रोडक्टिव्हिटी 20% वाढती आहे कमी वापर करून सुद्धा. कारण ते ह्युमिडिटी, मॉइश्चर हे सगळ्याचा विचार करून किती पाणी द्यायचं ते निश्चित क्वांटिटी ठरवते आणि तेवढंच पाणी सोडलं जातं मोघम देण्यापेक्षा. तर अशा उपाययोजना आपल्याला करावं लागतील. खतांच्या बाबतीत सुद्धा करावं लागेल. नाही, ते जेवढे आपली रिक्वायरमेंट असते 15 लाख टन ते काही एका वेळेला येत नसतं, ते हळूहळू येतं आणि ती रिक्वायरमेंट ती सप्टेंबरपर्यंतची असते. म्हणजे असं नाही की 15 लाख एकदम एक ठोक गव्हर्नमेंट किंवा कुणी आम्हाला देईल, ते स्लोली येत असतं. पण तरीसुद्धा काही मॅन्युफॅक्चरिंग युनिटसुद्धा आता कमी क्षमतेने काम करतायत, इफ्को वगैरेचे. बाहेरून येणारा कच्चा मालसुद्धा ह्या जागतिक परिस्थितीमुळं सध्या निश्चितता नाही आहे त्याची. DAP 50% इम्पोर्ट करतो आपण. तर ह्याच्याकरता पर्यायी व्यवस्था काय काय होऊ शकतात तर त्याची पण एक लाईन ऑफ ॲक्शन आम्ही तयार केलेली आहे. एकतर आहे त्या खताचा रेशनिंग करता येईल का हा एक मुद्दा आम्ही तपासून पाहतोय. अजून त्याला अंतिम स्वरूप दिलेलं नाही आहे. कारण काही दुकानं आम्ही बघितली IFMSमध्ये, तर तिथले सगळे शेतकरी 40च्या 40 बॅगा घेऊन जात आहेत. त्याचं स्वतःचं क्षेत्र किती आहे आणि त्याला लागणार किती खत ह्याचा काही तो विचार करत नाही, तो घेऊन चालला आहे. तर ह्याला कुठेतरी पायबंद आणणं गरजेचं की त्याची रिक्वायरमेंट किती, म्हणजे 10 गुंठे काही सांगता येत नाही. म्हणजे मी तो निष्कर्ष लगेच काढत नाही, पण हे नेलं जातं ह्याला जरा प्रश्नचिन्ह आहे. सो हां, तर विचार करतोय आता लगेच क्षेत्राच्या प्रमाणात. नाही, आता तो धोरणात्मक तो धोरणात्मक निर्णय आहे आपल्याला तपास. हां, नाही त्याचा फॉर्म्युला आहे ना. हे बघा, 40 बॅगा जेव्हा ठरल्या तेव्हा काहीतरी फॉर्म्युला लागूनच ठरल्या ना त्या. 45 नाही, 35 नाही, आपल्याला ते रिवाइज करावं लागेल. आपल्याला हेक्टर किती हेक्टर अभ्यास चालू आहे. अभ्यास आता कसं आपल्याकडे उसाला नाही सर, मी सांगतो आपल्याकडे DCS मध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे आपण जो केला
त्यामध्ये आपल्याकडे प्रत्येक शेतकरी निहाय त्याच्या पिकाची नोंद ऑलरेडी आहे. ॲग्रीस्टॅकमध्ये 3 लेअर असतात. एक लेअर आहे त्याचा आधार आय डी, एक लेअर आहे त्याच्या पिकाचा महाभूलेखचा डेटा आणि तिसरा लेअर आहे DCS. त्यामुळे डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये आपल्याला आजही माहिती आहे, आज जवळपास 80 लाख हेक्टर रब्बीचा आपल्याकडे डेटा आहे की कोणत्या शेतात काय पेरलं गेलेलं आहे ते. त्यामुळं त्याच्यावरती आधारित आपण युनिव्हर्सिटीचा सल्ला घेऊन हे निश्चित करू शकतो की माझे जर 2 एकर सोयाबीन आहे तर मला किती युरिया मी घ्यायला पाहिजे. शेवटी उद्या कुणी किती पण जर घेऊन गेलं तर पुरणारच नाही ना. मग कुठंतरी तर काहीतरी बघा, दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स आहेत, पण काहीतरी तर निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आज शेतकरी 1 लाख टन मायनसमध्ये आहोत आपण आत्ताच. आता आपण जर काहीच केले नाही, स्टेप्स नाही घेतल्या, तर उद्या जूनमध्ये तर जो डिझर्विंग शेतकरी त्याला पण युरिया मिळणार नाही. मग काय होणार? म्हणून त्याला थोडंसं कंट्रोलमध्ये आणावंच लागणार आहे. आणि धूळ पेरणी करावी की नाही शेतकऱ्यांनी? कारण जनरली विदर्भामध्ये किंवा मराठवाड्याच्या भागात धूळ पेरणी होती. एक पहिला शिक्का झाला का ते यंदा अल निनो आहे, त्याच्यामुळे ती करावी की नाही? IMDचा जो मेच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये अंदाज येईल ना, तो जास्त क्लिअर असतो आणि रिजन स्पेसिफिक असतो. त्यावेळेस आपल्याला याच्यावर निर्णय घेता येईल किंवा त्याच्यावर ते मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांना. बरोबर आहे. आणि तुम्ही साठेबाजीचं जे मगाशी म्हटले ना, आम्ही आत्तापर्यंत तपासणी 15,000चं टार्गेट आहे या महिन्याचं. आम्ही ती दुकानं तपासणार आहोत. आत्तापर्यंत जवळजवळ 5,500 तपासले. त्याच्यातल्या 1100 शोकॉज नोटीस दिली जिथं आम्हाला व्हेरिएशन दिसले. 104 परवाने 1,100 शोकॉज नोटिसेस दिलेल्या आहेत. आत्तापर्यंत झालेल्या 5,000 तपासण्यांमध्ये 104 परवाने रद्द केले आहेत आणि 5 गुन्हे दाखल केले आहेत. आणि आम्ही IFMSमधून इतक्या खालपर्यंत पोहोचलो आता की कोणत्या दुकानातनं कोणत्या शेतकऱ्यांनी किती युरिया नेला हे पण आकडेवारी काढली. जिथं आम्हाला असं दिसून आलं की 40चे 40 बॅगा प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतल्या. दॅट इज सस्पिशियस. तर ते दुकानं पण तपासतोय आम्ही आणि ते शेतकरी पण तपासतोय की ते 40 बॅगा नेऊन त्यांनी पुढे केलं काय. कारण आता तर वापर काहीच होत नाही आहे युरियाचा. म्हणजे जे काय आहे तो स्टोरेजसाठीच चालला आहे, हे तर उघड आहे. तर त्या ॲक्शन्स पण आपण घेतोय आणि मुख्यमंत्री महोदयांना पण त्याच्याबद्दल अवगत केले. साहेबांनी पण ते ॲक्शन घ्यायला सांगितलेलं आहे. हां, मॅक्स लिमिट आहे. तर प्रत्येक नाही आधीपासूनच आहे. तर ते केंद्राचीच लिमिट आहे ती. तर ती काय लिमिट आहे ना, शेवटी ती त्या लिमिटप्रमाणेच घ्यायला पाहिजे असं थोडीच आहे. त्यापेक्षा कमी पण घ्यायला पाहिजे. गेल्या वर्षी या संदर्भात एक परिपत्रक काढलं होतं की ती जी पुनर्नियंत्रण असेल किंवा जी निष्ठा त्या संदर्भात पथकं नेमली. त्या पथकांचं पुढे काय झालं? नाही, पथकं कार्यरत आहेत. काही बदल करणार आहे? केलाय बदल, ऑलरेडी केला आहे. ते पथकं पूर्वी 1700 लोक अर्धवेळ होते. ते जबाबदारी निश्चित करणं आम्हाला अवघड जायचं, कारण प्रत्येकाला वाटायचं दुसरं कोणीतरी बघायला पाहिजे. तर त्याला आपण मग पूर्ण वेळ 400वरती तो आकडा आणला होता पूर्ण वेळ. परंतु त्याच्यामध्ये आता भर घातली आम्ही आणि आता साधारणपणे 750 अधिकाऱ्यांना ते गुणनियंत्रणाचे अधिकार दिलेले आहेत इन्स्पेक्शनचे. म्हणजे आता दोन्हीचा मध्य केला आहे आपण. पूर्वी जास्त संख्या पण अर्धवेळ होती, आता पूर्ण वेळची संख्या आपण वाढवलेली आहे. त्याचा पण वापर करणार. हां, राज्यभराची 15 दिवसातली AI समिट आपण घेतली होती मुंबईमध्ये. कोट्यवधी रुपये आपण खर्चून ते केलं होतं कार्यक्रम. तर त्याची फलश्रुती काय झाली आणि जी 500 कोटी घोषणा आहे AI साठी महाराष्ट्रभरामध्ये, त्याची इम्प्लिमेंटेशन यंदाच्या आता खरीप हंगामामध्ये कशी होतं? AI चे 500 कोटी रुपये अजून तर नाही, अजून आपल्याला 500 कोटी वगैरे असं काय नाही. 5 वर्षासाठी आपण ते हे केलेली रक्कम केलेली 30 कोटी. आणि काय आपण आता नवीन हा प्रयोग करू. त्यामुळे नवीन प्रयोग करताना आपल्याला इतरच आपल्याला माहिती आहे की देशातले विदेशातले जे मोठे मोठे त्यातले माहितीगार आहेत किंवा त्यातले तंत्र हे आहेत, त्या सगळ्यांचा आपण एकत्र विचार विनिमय की त्या सगळ्याचं केलेलं आहे. आणि यामध्ये भविष्यामध्ये आपण काय करणं गरजेचं आहे. आता ठीक आहे, आपली पहिल्यांदा सुरुवात आहे. ह्यातनं पुढं आपलं चांगलं होईल काम नंतर. त्याच्यात मी तुम्हाला 1 मिनिट तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामध्ये आपण तिन्ही फ्रंटवरती काम करतो. एक AIC जे आपण स्थापन केलेलं आहे आणि ते 30 कोटी त्याला होते. त्या कॉन्फरन्सवरती काही मला वाटतं एवढे फार 30 कोटीपैकी मला वाटतं किती आहे आकडा? 1-1.5 कोटी असेल. 2 कोटी रुपये खर्च आला. 2 कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे असं खूप कोट्यावधी वगैरे असं नाही आकडा. आणि दुसरी गोष्ट, आपण ॲग्री हॅकेथॉन आणि ह्या कॉन्फरन्सेसमधनं मागच्या वर्षी आपल्याला 16 एजन्सीज मिळाल्या. त्या 16 एजन्सीजपैकी आपण फील्ड ट्रायल घेतली 1 वर्षभर. कृषीचे जे विद्यापीठं आहेत त्यांनी ते प्रपोजल सगळे तपासून बघितले आणि त्याच्यातले 6 प्रोजेक्ट आपण ॲक्सेप्ट केलेत आणि ते आता आपल्या DBTमध्ये सहभागी होणार आहेत त्या नवीन टेक्नॉलॉजी. तर आपल्याला त्या टेक्नॉलॉजी मिळाल्या. आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला हे पण सांगायचं आहे की आपला एक खरीपाचा हंगाम आहे ना, हा जवळपास 1.5 लाख कोटी रुपये त्याची व्हॅल्यू आहे त्या क्रॉपच्या एकंदरीत जे आउटकम आहे त्याची. त्यामुळे आपण असे प्रयोग जेव्हा करतो, काही कॉन्फरन्सेस घेतो, काही नवीन टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करायला लागतो, जे विषय आपण हाताळतोय
त्याच्या तुलनेमध्ये तो होणारा खर्च फार नगण्य असतो, परंतु त्याच्यातनं जर काही चांगल्या टेक्नॉलॉजीज आपल्याला मिळाल्या तर त्याचा परिणाम फार जास्त चांगला असतो. आता ही आडवी पेरणी हा एक कन्सेप्ट आहे, BBF हा एक प्रकार आहे. ही टेक्नॉलॉजी नुसती इंट्रोड्यूस केली किंवा खताचा योग्य वापर आहे किंवा काही ऊसाच्या बाबतीमध्ये 40% पाण्याची बचत करण्याची टेक्नॉलॉजी आहे, याची रक्कम ही त्या कॉन्फरन्सवर होणाऱ्या खर्चाच्या कित्येक पटीने जास्त आपल्याला परतावा मिळतो. त्यामुळे नवीन बदल जेव्हा घडायचे तेव्हा इनिशियली काहीतरी स्टेप्स घ्याव्या लागतात, नाहीतर कधीच नवीन टेक्नॉलॉजी आपल्याकडे येणार नाही. नाही पण साहेब, आता जसं KVK स्वतःची त्यांची लॅब अशी आहे मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून उभारलेली आहे, पण राज्य सरकारचं कृषी विभाग असं काही स्पेसिफिक करणार आहे की नाही म्हणजे याच्या बाबतीत? जसं त्यांनी आता मायक्रोसॉफ्टशी करार दिलेला आहे KVK बारामतीमध्ये, तर त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर राज्य सरकार काही वेगळं नाही, असं तो करणार एक प्रकार हे बघा, तुम्हाला एक लक्षात घ्या, AI हा खूप व्यापक विषय आहे. ॲक्च्युली हा एक मायक्रोसॉफ्ट झालेला करार हा एका क्रॉपच्या वॉटर मॅनेजमेंटच्या संदर्भातला झालेला करार आहे. याला अनेक पदर असू शकतात की ते केलं म्हणजे झालं असं नाही. आता AICनी त्याच कॉन्फरन्समध्ये तुम्ही बघितलं की त्यांनी 12 प्रोजेक्टला आपण प्रमाणपत्र दिलं. त्या 12च्या 12 टेक्नॉलॉजीज फार चांगल्या आहेत. म्हणजे AI हे खूप व्यापक क्षेत्र आहे, असं एकच पिकापुरतं मर्यादित नाही आहे ते ऊस वगैरे, त्याला सगळेच कव्हर करायचं आहे आपल्याला. तर त्याकरता तुम्ही जर तो परत रिवाइंड करून बघितलं, त्या कॉन्फरन्सचा शेवटचा जो आपण त्यांना सर्टिफिकेट वितरणाचा कार्यक्रम होता त्यामध्ये ते सगळे टेक्नॉलॉजी आपण ॲडॉप्ट केल्यात. आता ते लोक सगळे ॲक्च्युली काम करत आहेत फील्डवरती त्या 12च्या 12 टेक्नॉलॉजीचे. तर ते हळूहळू इव्हॉल्व होईल. हा नवीन विषय आला, हा काय आमचा पण दावा नाही असा की एकदम क्रांती घडणार एका दिवसात. हे हळूहळू आपल्याला उत्तेजना देऊन त्यातनं काय चालणार आहे, काय टिकावे ते बघावं लागणार आहे. विधान परिषदेचं काय मुंबईमध्ये कुणाला संधी मिळणार आहे? बरेच जण इच्छुक आहेत. दादानंतर बऱ्याच जणांची इच्छा आहे की आता आपण पक्षात सक्रिय होईल. दादानंतर नेतृत्व आपल्याकडे पक्षाचं. काय आता ह्याच्यावर उत्तर मी काय देऊ शकतो? आता कसं आहे, हा निर्णय आमच्या ज्येष्ठ नेत्यांचा आहे. तेव्हा ज्येष्ठ नेते जे काय निर्णय घेतील, आणि आमच्या प्रमुख सुनेत्रावहिनी पवार आहेत, तर सुनेत्रावहिनी पवार निश्चित प्रकारे सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.